नमस्कार मित्रांनो, या नवीन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत। मित्रांनो, आज आपण कोकण किनारपट्टीमधील सर्वात मोठा घाट म्हणजे कशेडी घाट व त्याच्या सौंदर्याविषयक थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर अवश्य सबस्क्राइब करा। कोकण किनारपट्टीला दख्खनच्या पठाराशी जोडणारा कशेडी घाट हा महाराष्ट्रातील सह्याद्रीच्या पर्वतराजीत आहे। मुंबईच्या दक्षिणेला सुमारे 200 किलोमीटर अंतरावर रत्नागिरी आणि मुंबई दरम्यान हे ठिकाण आहे। समृद्ध वनस्पती, वाहणारे धबधबे आणि खडबडीत प्रदेशात घुसणारे वळणदार रस्ते यामुळे हा घाट पर्यटकांसाठी एक नयनरम्य आश्चर्य आहे। कशेडी घाट हा महाराष्ट्रातील पर्वतीय खिंड आहे, जो प्रेक्षणीय दृश्य, समृद्ध ऐतिहासिक महत्त्व आणि निसर्गाच्या मिठीत आराम शोधणाऱ्या पर्यटकांसाठी एक रोमांचक ट्रेक प्रदान करतो। मित्रांनो, महाराष्ट्राच्या भूतकाळाचा समृद्ध इतिहास कशेडी घाटाच्या कथेने विणलेला आहे। हे क्षेत्र ओलांडणाऱ्या ऐतिहासिक व्यापारी मार्गांनी कोकण किनारपट्टी आणि दख्खनचे पठार यांच्यातील उत्पादनाच्या वाहतुकीसाठी महत्त्वपूर्ण जोडणी दिली। मौर्य, सातवाहन, राष्ट्रकूट आणि मराठा हे काही राजवंश होते जे या रस्त्यावरून गेले आणि त्यांनी किल्ले, गुहा आणि इतर स्थापत्य अवशेषांच्या रूपात आपली छाप सोडली। मित्रांनो, या परिसरात असंख्य धबधबे, विशेषतः सुप्रसिद्ध कशेडी धबधबा घाटाची शोभा वाढवतात। हे धबधबे हिरव्यागार वनस्पतींनी वेढलेले आहेत। ठिकाणी अनेक मध्ययुगीन किल्ले, प्रत्येकाचे वेगळे सौंदर्य आणि ऐतिहासिक मूल्य पाहायला मिळेल। या क्षेत्राच्या गौरवशाली भूतकाळाची माहिती देणाऱ्या प्रमुख किल्ल्यांमध्ये सुधागड किल्ला, रायगड किल्ला आणि तोरणा किल्ला यांचा समावेश होतो। कशेडी घाटात असंख्य ऐतिहासिक गुहा आढळतात, जे या क्षेत्राच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारशाची अंतर्दृष्टी देतात। या घाटाच्या बाजूने विविध मनमोहक ठिकाणे आहेत, ज्यातून आजूबाजूचे चित्तथरारक दृश्य पाहायला मिळते। लिंगाणा पॉइंट, रायगड पॉइंट आणि महाड पॉइंट यासारख्या ठिकाणांवरील विलोभनीय दृश्यांनी अभ्यागत नक्कीच मंत्रमुग्ध होतात। मित्रांनो, कशेडी घाट हिरवाईने वेढलेला आहे, ज्यामुळे तो शांत निसर्गाच्या प्रवासासाठी योग्य आहे। हा परिसर विविध प्रकारच्या वनस्पती आणि प्राण्यांनी आशीर्वादित आहे। मित्रांनो, कशेडी घाटाचे अन्वेषण केल्याने महाराष्ट्राची समृद्ध स्थानिक संस्कृती आणि त्याच्या नैसर्गिक सौंदर्यासोबतच तोंडाला पाणी आणणारे पाककृतींची माहिती मिळते। हे क्षेत्र त्याच्या मैत्रीपूर्ण स्वागतासाठी आणि स्थानिक लोकसंख्येच्या चालीरीतींसाठी प्रसिद्ध आहे। महाराष्ट्राला वैविध्यपूर्ण असा समृद्ध पाककला वारसा आहे। कशेडी घाटातून जाताना अस्सल महाराष्ट्रीयन पदार्थ चाखण्याची संधी आपल्याला मिळू शकते। कशेडी घाटाला वर्षभर भेट देता येत असली तरी पावसाळा म्हणजेच जून ते सप्टेंबर हा घाटाचे सौंदर्य अनुभवण्यासाठी उत्तम काळ आहे। कशेडी घाटात आपण अनेक शहरातून सहज पोहोचू शकतो। मुंबई हे सर्वात जवळचे शहर सुमारे 4 तासांच्या अंतरावर आहे, तर खेड हे सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन आहे। कशेडी घाटात जाताना जबाबदार पर्यटनाचा वापर केला पाहिजे। सांस्कृतिक परंपरांबद्दल आदर दाखवा, कचरा टाकू नका आणि जेव्हा तुम्हाला शक्य असेल तेव्हा पर्यावरणास अनुकूल पर्याय वापरा। असे केल्याने आपण पर्यावरण संवर्धनाच्या प्रयत्नांना पाठिंबा देऊ शकतो। तर मित्रांनो, कोकण किनारपट्टीमधील सर्वात मोठा घाट म्हणजेच कशेडी घाट याविषयी थोडक्यात माहिती आपल्याला कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा। जर आपल्याला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा। भेटूया अशाच इन्फॉर्मेटिव्ह आणि मनोरंजक व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।